नमस्कार, मी ईशान केत. औंधच्या फाउंडेशनसोबत मी मार्च 2022मध्ये जुडलो. पहिला कोर्स मी त्यांच्यासोबत केला क्रियायोगाचा. त्याच्यामध्ये मला खूप फायदा झाला, जसं की माझा फोकस वाढला, त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग क्वालिटी वाढली, प्रॉब्लेमपेक्षा सोल्युशनवरती ऑटोमॅटिकली जास्त फोकस जायला लागला. हळूहळू डोकं शांत व्हायला लागलं. हा क्रियायोगामध्ये झालेला माझा फायदा होता. म्हणून मी पुढचा कोर्स म्हणजे अरण्य ध्यानामध्ये आलो आणि तिकडं मी चक्र साधना शिकलेली आहे. चक्र साधना मी पहिल्यांदाच केली, पण प्रत्येक चक्राची साधना करताना काही ना काहीतरी अनुभव येत होते. जसं की पहिल्यांदा मी कुठेतरी बसून वाइब्स किंवा लहरी ज्या म्हणतात ना, त्या मला फील होत होत्या की कुठली तरी लहर वाइब्स येत आहेत आणि मला ते फील होतं आहे, माझ्या बॉडीसोबत ते काहीतरी काम करत आहेत. या सगळ्या फिलिंग्स मला आज होत्या. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वाधिष्ठान चक्रावरती काम करताना मला काही सुगंध देखील जाणवले, जसं की गुलाबाचा सुगंध होता, मोगऱ्याचा सुगंध होता आणि त्याच्यानंतर मला एक पांढऱ्या रंगाचा सर्कल वर्तुळ दिसला, ज्याच्या की बाजूनी म्हणजे त्याची शेड ब्लू होती आणि त्याच्यामध्ये मला पूर्णपणे ओम दिसला. ही फक्त सुरुवात झालेली आहे. हळूहळू आता चक्र साधनेवरती काम करत 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 नेक्स्ट लेवलला जाणं हीच माझी इच्छा आहे. धन्यवाद आऊ. धन्यवाद दिव्यदृष्टी फाउंडेशन आणि बाबाजी की जय हो.